आज आपण बनवत आहोत साबुदाणा वडा। त्याच्यासाठी मी हे साबुदाणे रात्री भिजत घालून ठेवलेले, ते आता मस्तपैकी भिजलेले आहे। त्याच्यामध्ये आपण आता साहित्य टाकूया। थोडासा जिरा, एक बटाटा घेतला आहे आणि ही मिरची अशी ठेचून घेतली आहे। एक मिरची घेतली आहे। तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं घेऊ शकता। मला हे श्लोकला टिफिनला पण द्यायचे आहे म्हणून मी एकच मिरची घेतली आहे। चवीपुरते मीठ घालूया। थोडंसं शेंगदाण्याचं कूट, बटाटा स्मॅश करून त्याच्यामध्ये कुस्करून घालू। बटाटा स्मॅश करून आपण त्याच्यामध्ये मिक्स करूया। सर्व जिन्नस सर्व एकत्र करून घेऊया आपण। हे आपण एकजीव करून घेतले सर्व साबुदाण्याचं मिश्रण। त्याचे आपण आता छोटे छोटे वडे बनवून घेऊया। मी वडे असे चपटे नाही बनवणार आहे, गोल बनवणार आहे। मी डीप फ्राय नाही करणार आहे, आप्पे पात्रामध्ये शॅडो फ्राय करणार आहे। ते आपण बघूया। हे मी असे वडे बनवून घेतले आहेत गोल, ते आपण शॅडो फ्राय करूया। हे आप्पे पात्र गरम व्हायला ठेवले, त्याच्यामध्ये आपण तेल किंवा तूप त्यामध्ये आपण तेल किंवा तूप घालून आपल्याला जसं पाहिजे तसं आपण शॅडो फ्राय करूया। आपण थोडंसं वरती
त्याच्यावरती आपण झाकण मारून ठेवूया 1-2 मिनटं. मग ते शिजते चांगलं, म्हणजे आतमधून पण ते जरा सॉफ्ट होते. आता आपण सर्व बाजूने व्यवस्थित फ्राय करून घेऊ. दुसरी बॅच टाकली आहे. एक मिनिट झाकण मारायचं. जास्त वेळ झाकण नाही मारायचं, नाहीतर मग ते करप. हे आपले आप्पे रेडी आहे. हे तुम्ही दह्यासोबत किंवा खोबऱ्याची चटणी त्याच्यासोबत पण खाऊ शकता, छान लागतं. ही रेसिपी तुम्ही करून बघा, तर छान आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करून सांगा कसे झाले आहे. बाय.